25.175 या संख्येतील 7 या अंकाच्या स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यांच्यातील फरक किती? पर्याय आहे 6.93, पर्याय बी आहे 6.90, पर्याय सी आहे 6.03 आणि पर्याय डी आहे 69.3. तर यापैकी बरोबर उत्तर काय? आता बघा, संख्या पॉईंटमध्ये दिली आहे, हे लक्षात ठेवायचं. संख्या पॉईंटमध्ये दिली आहे आणि आपल्याला काय म्हटलं, त्यांच्यातील फरक काढावायचा आहे. संख्या काय आहे आपली, अगोदर ते लिहून घेऊ. संख्या आहे 25.175. तर यामध्ये आपल्याला 7 या अंकाच्या स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत यांच्यातील फरक काढावायचा आहे. तर बघा, आपल्याला अगोदर 7ची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत माहीत करून घेऊ. तर बघा, स्थानिक किंमत आहे 7ची स्थानिक किंमत काय होईल, तर 7ची स्थानिक किंमत काय बघा, पॉईंट नंतर 7 आहे म्हणून बघा, अगोदर आपल्याला इथं 0 पॉईंट घेणे आवश्यक आहे. त्यानंतर एकक, दशक, शतक, बघा 3 संख्या दिलेल्या आहेत. तर 3 पैकी मग 7 दुसऱ्या क्रमांक आहे म्हणजे इथं पुन्हा 0 येईल, इथं 7 आणि इथं 0, म्हणजे 7ची स्थानिक किंमत काय तर 0.070 ही 7ची स्थानिक किंमत झाली. दर्शनी किंमत किती होईल, तर आपण दर्शनी किंमत ती संख्या जेवढी आहे तेवढीच असणार, म्हणजे 7ची दर्शनी किंमत किती होईल, 7च होणार. आता बघा, मोठी किंमत कोणती आहे, तर दर्शनी किंमत आहे, स्थानिक किंमत कमी आहे. म्हणून आपल्याला दर्शनी किंमतीमधून स्थानिक किंमत आता वजा करावी लागेल. म्हणजेच काय करायला लागेल आपल्याला, 7 वजा 0.07 किंवा 70 हे आपल्याला वजा करावं लागेल. मग आपण लिहून घेऊ 7.000. आपल्याला सोडवायला सोपं जाईल. अशा प्रकारे लिहून घेऊ शकता जर आपल्याला समजलं नसेल तर. त्यानंतर 0तून 0 गेले 0, 0 म्हणून आपण हातचा घेतलं तर 10तून 7 गेले, राहिले किती 3. परत इथं 0 आहे म्हणून आपण याचा घेतल्या परत केलं, इथं 1 राहील, इथं 0 इथं 10 घेतलं, 10तून 1 गेले, राहिले 9. ह्याचा 1 इकडे परत आलं, इथं 1, मग 7तून 1 गेले, राहिले किती 6. परंतु पॉईंट आहे तर पॉईंटच्या खाली पॉईंट म्हणजे 6.93 हा बरोबर उत्तर आहे. तर पर्याय ए हा आपला बरोबर उत्तर येईल 6.93.